स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 17 जुलैला म्हणजेच उद्या आलेली आहे आषाढी एकादशी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणून ओळखलं जातं. या एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटलं जातं. हिंदू धर्मग्रंथामध्ये एकादशी तिथीला सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे. या दिवशी श्रीहरीचे पूजन केले जाते आणि या दिवशी जप तप दान धर्म करण्याला देखील विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी अशा पद्धतीने जर आपण दान धर्म जप तप आणि सेवा पूजा उपासना जर केली तर याचे 1000 पटीने पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असते आणि आपण सर्व पापांपासून मुक्त देखील होतो. तर पहा, आषाढ एकादशी ही शुक्ल पक्षामध्ये येते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. देवशयनी एकादशीपासून ते देव उठणी एकादशीपर्यंत म्हणजेच आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत जो 4 महिन्यांचा काळ आहे, या 4 महिन्यांच्या काळामध्ये श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते क्षीरसागरामध्ये शयन करण्यासाठी जात असतात आणि या 4 महिन्यांना चातुर्मास असं देखील म्हटलं जातं. चातुर्मासामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे केले जात नाही, परंतु या 4 महिन्यामध्ये आपण श्रीहरी विष्णूंची जेवढी पूजा उपासना करू त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. क्षीरसागरामध्ये जाताना श्रीहरी विष्णू आपल्या पृथ्वीचा जो कारभार आहे तर तो भगवान शिवशंकरांकडे सोपवून जात असतात. या 4 महिन्यामध्ये जर आपण जप तप मंत्र पूजा उपासना जर केली तर आपल्याला या उपासनेचे जप तपाचे फळ हे अगदी खूप पटीने प्राप्त होते. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी ह्या आपल्यावरती प्रसन्न होतात. या काळामध्ये आपण जे काही उपाय करतो तर ते सुद्धा अतिशय प्रभावशाली असतात आणि लवकरात लवकर फळ देणारे असतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. 11 दिव्यांचा सर्वात प्रभावी उपाय. हा उपाय केल्याने नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल. पैसा इतका येईल की सांभाळता येणार नाही, अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे निर्माण होईल. हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा. तर पहा, हा उपाय मी तुम्हाला जो सांगणार आहे तर तो धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावशाली उपाय आहे. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे. तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर अगोदर स्नान करायचं आहे. स्नान करताना काही वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. त्याचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे. स्नान झाल्यानंतर आपल्याला पिवळ्या किंवा लाल रंगाचं वस्त्र हे परिधान करायचं आहे. यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंना आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही साध्या पाण्याने स्नान जरी घातलं तरीसुद्धा चालेल, परंतु या दिवशी आपल्याला विशेष पूजा भगवान श्रीहरी विष्णूंची करायची आहे. त्याचबरोबर त्यांना व्यवस्थित पुसून एका पाटावरती तुम्ही त्यांची मूर्ती ही स्थापन करायची आहे आणि त्यानंतर त्यांना आवडणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या त्यांना अर्पण करायच्या आहेत. म्हणजे त्यांना आवडणारे पिवळे फुलं, त्याचबरोबर पिवळा नैवेद्य केळी अशा पद्धतीने त्यांना अर्पण करायचं आहे. गंध पुष्प अक्षदा या सर्व आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहेत आणि धूप दीप दाखवायचा आहे. आता तुमच्याकडे श्रीहरींची मूर्ती नाही आहे, फोटो नाही आहे, तर मग तुम्ही आपल्या घरामध्ये जे बाळकृष्ण असतात त्यांच्या मूर्तीवरती देखील अभिषेक करू शकता. ते नसेल तर तुमच्याकडे जी विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तिच्यावर केला तरीसुद्धा चालेल. तर यापैकी कोणतीही मूर्ती तुमच्याकडे असेल त्यांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. तर पहा, हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती भगवान श्रीहरी विष्णूंना सांगायची आहे. तुमची इच्छा तिथे व्यक्त करायची आहे. असं म्हटलं जातं
असं म्हटलं जातं की आपण एक तुळशीपत्र भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करताना आपली इच्छा जर व्यक्त केली तर ती इच्छा आपली नक्कीच पूर्ण होते. त्यामुळे तुम्हाला तुळशीपत्र हे भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायला विसरायचं नाही. तुळशीपत्र अर्पण करत असताना थोडीशी हळद तुळशीपत्राला लावून तसं तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे. याने तुमच्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात. आणि असं हे प्रसन्न वातावरण घरामध्ये निर्माण केल्याच्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता पहा, जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला आषाढी एकादशीच्या संध्याकाळी करायचा आहे. आता संध्याकाळी कधी करायचा आहे तर संध्याकाळी 6च्या नंतर तुम्ही लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर 7:30 पर्यंत तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. आता बघा, तुम्ही म्हणता आपण हा उपाय का करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला आपल्या नशिबाची दरवाजे उघडण्यासाठी करायचा आहे. आपली प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसा येतो पण तो टिकून राहत नाही. आपल्या घरावर कर्जाचा डोंगर होतो आणि आपल्याकडे पैसा हा टिकत नाही. तो कोणत्याने कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो आणि आपल्या प्रगतीचे मार्ग हे खुंटले जातात. आपल्या मुलांची प्रगती होत नाही. मुलांचा कोणत्याही प्रकारचा विवाह योग हा जुळून येत नाही. मुलांना भरपूर अडचणींना सामोरे जावे लागते. घरामध्ये सतत मतभेद, भांडणे, कलह यासारख्या गोष्टी घडतात. आणि म्हणूनच आपण जर आषाढी एकादशीच्या दिवशी हा 11 दिव्यांचा जर उपाय केला तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होत असते. आता पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचे दिवे तयार करायचे आहेत. ही कणिक मळत असताना आपल्याला यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ टाकायचं नाही. आपल्याला त्यामध्ये 1 चम्मचभर हळद टाकायची आहे आणि हे कणिक मळायचं आहे. नंतर ह्या कणकेचे आपल्याला 11 दिवे तयार करायचे आहेत. हळद एवढी टाकायची की त्या दिव्यांना पिवळा कलर येईल. अशा पद्धतीने आपल्याला हळद टाकायची आहे. कारण पिवळा रंग म्हणजे हळद ही भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि हळद ही माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे. आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा उपाय करत आहोत, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. यानंतर हे 11 दिवे तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 वातींची 1 वात करून प्रत्येक दिव्यामध्ये घालायचे आहे. यानंतर या दिव्यांमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. जर आपल्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल, म्हशीचं तूप असेल ते घातलं तरी चालेल किंवा तेल घातलं तरी चालेल. परंतु आपल्याला म्हशीचं तूप किंवा तेल घातलं तर त्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला घालायची आहे. आता पहा, हे दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत. ते ताट उचलून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जायचं आहे. आता देवघरामध्ये गेल्यानंतर देवघरातील दिवा हा तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे. धूप दीप लावायचा आहे. आता हे दिवे तिथे घेऊन गेल्यानंतर आपल्याला त्या दिव्यांना प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित केल्यानंतर प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला 1 लवंग टाकायचे आहे. आणि त्या दिव्यांनी तुम्हाला देवघरामध्ये असणारी तुमची विष्णूंची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला ओवाळायचं आहे. ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला 1 लवंग घ्यायचे आहे आणि 1 रुपयाचं नाणं हे घ्यायचं आहे आणि हे 11 दिवे ताटामध्ये घ्यायचे आहेत. आता पहा, हे सर्व घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. आपल्या तुळशीपाशी गेल्यानंतर तुळशी मातेला आपल्याला सर्वात अगोदर एक गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे. हा दिवा तुम्हाला अगोदर तुळशीपाशी लावून घ्यायचा आहे आणि ह्या दिव्याची दिशा तुम्हाला उत्तरेकडे करायची आहे. कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते, त्यामुळे तुम्हाला या दिव्या लावताना उत्तरेकडे तोंड करायचं आहे. आता पहा, तुम्हाला काय करायचं आहे, हे 11 दिव्यांचं ताट जे आहे तर ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुळशीला 11 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत. जर तुम्हाला तुळशीला 11 प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर तुम्ही स्वतःभोवतीच 11 प्रदक्षिणा ह्या घालायच्या आहेत. आणि प्रत्येक प्रदक्षिणा तुम्ही घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आता बघा, तुम्ही जेव्हा प्रदक्षिणा घालत आहात तेव्हा तुम्हाला तुमचा स्पर्श जो आहे तर तो तुळशीला होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता पहा, हे दिवे घेऊन तुम्हाला आसन टाकून तिथे तुळशीपाशी बसायचं आहे. हे दिवे हातामध्ये घेऊन आसन टाकून तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि ह्या दिव्यांनी तुळशीला ओवाळायचं आहे. यानंतर तुम्ही जे 1 लवंग आणि 1 रुपयाचं नाणं जे घेतलेलं आहे तर ते काय करायचं आहे. आता पहा, हे नाणं आणि लवंग तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे. उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायचे आहे आणि तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती मनोमन व्यक्त करायची आहे. यानंतर तुम्हाला हे नाणं आणि 1 रुपयाची नाणं आणि ती लवंग जी आहे तर ती तुम्हाला तुळशीची जी माती आहे
तर त्या मातीमध्ये दाबायचं आहे. तर हे तुम्ही पुरल्यानंतर तुमचा स्पर्श तुळशीला होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे थोडंसं कुंडीच्या थोडंसं एका साईडला जर तुम्ही केलं तरीसुद्धा चालेल. आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुळशीला तुमची मनोकामना व्यक्त करायची आहे. दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा असेल त्यासाठी पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. यानंतर तुम्हाला तुळशीपाशी बसूनच 3 वेळा श्री सुक्तांचं पठण करायचं आहे. आता पहा, हे जे ताट आहे 11 दिव्यांचं, तर ते तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये देवघर आहे त्या देवघरासमोर नेऊन ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय नक्की तुम्ही करून पहा, याचं तुम्हाला नक्की फळ हे प्राप्त होईल. तर आता पहा, दुसऱ्या दिवशी ह्या दिव्यांचं काय करायचं आहे. तर हे दिवे तुम्ही पूर्ण एकत्र करून गाईला खाऊ घालू शकता किंवा मग तुम्ही एका मोठ्या झाडाखाली नेऊन तिथे टाकू शकता, जेणेकरून तिथे कीटक मुंग्या ज्या असतील तर ते खाऊन घेतील. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.